नमस्कार, सिको सिम्पली मध्ये तुमचं स्वागत. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण जे आताच MHRD ने अप्रूव्ह केलेलं आहे ते काय आहे आणि ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, शिक्षकांसाठी आणि एकंदरीत ही पॉलिसी काय म्हणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी आपण समजूया की या पॉलिसीची गरज काय आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की आपलं शिक्षण आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी सक्षम नाहीये. आपली शिक्षण प्रणाली खूपच परीक्षा केंद्रित आहे. नुसतं स्टडी करा, एक्झाम द्या, स्टडी करा, एक्झाम द्या इतकंच. आपल्या शिक्षण प्रणालीत खूप व्यापारीकरण आहे, भ्रष्टाचार आहे. पैसे फेका आणि डिग्री मिळवा. मग अशा डिग्रीचा काय फायदा? आपल्या शैक्षणिक पद्धतीत व्यावहारिक ज्ञान शिकवलं जात नाही. नुसतंच पुस्तकीय ज्ञान शिकवलं जातं. तसंच आपली शिक्षण प्रणाली आपल्या हातांनी काम करण्यास प्रशिक्षित करत नाही. आपण जे शिकतो ते आपण व्यवहारात वापरूच शकत नाही. आपण काय अभ्यास केला आहे आणि कशासाठी कार्यरत आहात यामध्ये संबंध आपल्याला समजत नाही. आपण नेहमी कन्फ्युज्ड असतो. मुलं नुसतीच एक्झामसाठी अभ्यास करतात. त्यामुळे मूलभूत गणित आणि लेखन देखील करू शकत नाही. मग सर्जनशील लिखाण, क्रिएटिव्ह रायटिंग तर खूपच लांबची गोष्ट आहे. कला, विज्ञान, वाणिज्य यामध्ये कठोर भाग आहेत. कलेतला विद्यार्थी विज्ञानाचे धडे शिकू शकत नाही आणि विज्ञानातला विद्यार्थी कलेचं ज्ञान घेऊ शकत नाही. अशी आपली शिक्षण प्रणाली आहे. 1986 नंतर 1992 मध्ये शिक्षण प्रणालीत काही महत्वाचे बदल केले गेले होते. परंतु 1992 नंतर 2020 पर्यंत खूप काळ उलटला आणि त्या काळात खूप मोठी तांत्रिक क्रांती झाली. खूप टेक्नॉलॉजी आली. तुमच्याकडे मोबाईल फोन आले, तुमच्याकडे लॅपटॉप आले, परंतु तुमची शिक्षण पद्धती अद्यापही जुनीच आहे. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीची गरज होती आणि ती एज्युकेशन पॉलिसी आत्ताच 2020 मध्ये आली आहे. तर आपण ह्या चित्रात बघू शकतात की NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी येण्याच्या आधी कोणत्या गोष्टी होत्या आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर काय झालं. तर न्यू एज्युकेशन पॉलिसी घेऊन आली आहे सर्वांसाठी शिक्षण. RTE राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये 5 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपल्सरी शिक्षण होतं. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ते 3 ते 18 वर्ष केलेलं आहे. म्हणजेच नर्सरीचं शिक्षण सुद्धा हा RTE चा आता एक भाग असेल. त्यामुळे नर्सरीच्या शिक्षणासाठी सुद्धा सरकार त्यात पैसे गुंतवणार आहे. इयत्ता 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेत असावं असं सरकारने म्हटलं आहे. कारण मुलांना ते समजणं खूप सोपं जाणार. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये या बदलांनुसार कोणते बदल केले जातील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मग आता बघूया आपण 5+3+3+4 काय आहे. तर 5 वर्ष हा एक मूळ टप्पा आहे. 5 वर्ष म्हणजे तुमचा नर्सरीचे 3 वर्ष, तुमची पहिली इयत्ता आणि तुमची दुसरी इयत्ता. ह्या 5 वर्षांचा जो टप्पा आहे तो मूळ टप्पा. यात तुम्हाला बेसिक शिकवलं जाणार. अ, आ, इ, 1, 2, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि ह्या गोष्टी. त्यानंतर आहे 3 वर्षाची तयारी. मग तुम्ही वर्ग 3रा ते वर्ग 5वा, 3री ते 5वी पर्यंतचं शिक्षण हा तुमचा एक तयारीचा टप्पा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी तयार केलं जाणार आहे. त्यानंतर आहे 3 वर्षांचा मध्यम टप्पा. मध्यम टप्पा हा आहे इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी तयार झालेले आहात. मग तुम्ही पुढच्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला तयार केलं जाणार. तो आहे तुमचा मध्यम टप्पा. त्यानंतर आहे 4 वर्षाचा माध्यमिक अवस्था, 9वी ते 12वी. हे तुमचं हाय क्लास एज्युकेशन आहे आणि तो टप्पा आहे 9वी ते 12वी. तर असं आहे 5 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष असं याचं डिव्हिजन केलेलं आहे आणि हाच आहे 5+3+3+4. तर तुम्ही बघू शकता पूर्वी जी सिस्टम होती त्यामध्ये क्लास 1 to 10 एक टप्पा होता आणि क्लास 11 to 12 हा दुसरा टप्पा होता. तर आत्ताच्या पॉलिसीनुसार प्री प्रायमरी क्लास 1 आणि क्लास 2 हा एक टप्पा आहे. पुढचा टप्पा आहे क्लास 3 to 5, पुढचा टप्पा आहे क्लास 6 to 8 आणि सगळ्यात वरचा टप्पा आहे क्लास 9 to 12.
तर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शाळेने विज्ञान, कला आणि वाणिज्यामध्ये कठोर कंपार्टमेंट करू नये असं सांगितलंय. जो तुमचा क्लास 11 आणि 12th मध्ये जी तुम्ही स्ट्रीम निवडता, ती स्ट्रीम आता एक नसणार आहे. पूर्वी कसं असायचं, तुम्ही एकदा सायन्समध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्ही कॉमर्सची कोर्सेस करू शकत नव्हता. पण आता त्यांनी कठोर कंपार्टमेंट रद्द केले आहे. आता तुम्ही फक्त क्लास 11 चे स्टुडंट आहात, क्लास सायन्सचे किंवा वाणिज्याचे स्टुडंट नाही आहात. मुख्य अभ्यासक्रम किंवा अवांतर विषयात फरक नाही. तुम्ही जे स्पोर्ट्सचे तुम्ही जे स्पोर्ट्स खेळता, तुम्ही जे सिंगिंग मध्ये पार्टिसिपेशन करतात, तुम्ही डान्सिंग करतात, हे हे पूर्वी एक्स्ट्रा करिक्युलर समजलं जायचं. अभ्यासाव्यतिरिक्त असायचं ते. तर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ह्या गोष्टी ज्या एक्स्ट्रा करिक्युलर होत्या त्या तुमच्या अभ्यासक्रमातच इन्क्लूड होणार. पुढचं आहे बोर्ड परीक्षांचं काय? आता तुम्हाला हा प्रश्न असेलच की त्यांनी कंपार्टमेंट तर केले, मग बोर्ड परीक्षा होणार की नाही होणार? तर मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षा चालू राहतील. फरक फक्त इतकाच, त्या आता पूर्वीपेक्षा सोप्या होणार. बोर्डाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची फक्त आणि फक्त कोर क्षमता तपासली जाणार. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय आहे, काय कपॅसिटी आहे ते बघितलं जाणार. बोर्डाच्या परीक्षांचे वार्षिक, सेमिस्टर, मॉड्युलर बोर्ड परीक्षा म्हणून विकसित होऊ शकते. म्हणजे बोर्डाची परीक्षा एकच एक्झाम न घेता ती सेमिस्टर वाईज पण घेतली जाऊ शकते किंवा मॉड्युलर वाईज पण घेतली जाऊ शकते. परीक्षेचे 2 भाग असणार. पूर्वी काय व्हायचं, तुमचा परीक्षेचा एकच पेपर असायचा, थेरॉटिकल, तुम्हाला 100 मार्कासाठी पूर्ण पेपर लिहावा लागायचा. पण आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तुमचे बोर्ड इझी होणार आणि त्या इझी प्रश्नपत्रिकेमध्ये तुमची परीक्षा 2 भागांमध्ये विभागली जाणार. वस्तुनिष्ठ प्रकार आणि वर्णनात्मक प्रकार, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि थेरॉटिकल टाईप. तसंच तुम्ही जेव्हा शाळेत शिकत असाल त्या काळामध्ये NTA ही संस्था, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ही संस्था तुमची वर्षातून 2दा राष्ट्रीय चाचणी घेणार. ती चाचणी तुम्हाला पुढच्या विद्यापीठाच्या प्रवेशासाठी तुम्ही ज्या एक्झाम देणार त्याच्या तयारीसाठी त्या एक्झाम उपयोगात येणार. आता बघूया उच्च शिक्षणाचं काय. उच्च शिक्षण 12वी पर्यंतच तुम्हाला आता समजलं. 12वी नंतरचं काय? 12वी नंतर जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणात प्रवेश घेतात, एखाद्या डिग्रीसाठी तुम्ही रजिस्टर करतात, तेव्हा तुम्हाला एकाधिक प्रवेश आणि निर्गमन करता येऊ शकतं. याचा अर्थ काय? तुम्ही समजा 4 वर्षाच्या BTech कोर्ससाठी रजिस्टर केलेला आहे आणि 2 वर्षात तुम्हाला वाटलं की मला हा कोर्स करायचा नाहीये, तर तुम्ही 2 वर्षात त्या कोर्समधून बाहेर पडू शकतात आणि दुसऱ्या कोर्सला अप्लाय करू शकतात. पूर्वी काय होतं, जर तुम्ही 2 वर्षामध्ये तो कोर्स सोडला तर त्या 2 वर्षाला तुमच्या एज्युकेशनला काहीही व्हॅल्यू नव्हती. परंतु आता त्या 2 वर्षांचंही क्रेडिट, त्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला जे ज्ञान आलं आहे त्याचं क्रेडिटही तुम्हाला मिळणार आणि ते तुम्ही पुढच्या कोर्समध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे तुमचे शिक्षणाचे वर्ष वाया जाणार नाही. क्लब शैक्षणिक नियामक संस्था UCG, जी रिसर्चसाठी टेक्निकल संस्था आहे, AICTE जी टेक्निकल स्टुडंटसाठी जी संस्था आहे आणि NCTE जी टीचर्सच्या एज्युकेशनसाठी जी संस्था आहे, ह्या 3 संस्था आधी कार्यरत होत्या. आता त्यांची मिळून एकच संस्था चालणार आहे, ती म्हणजे HECI. एकच नियामक मंडळ असेल आणि तेच चालवणार. मिसळा आणि विषय जुळवा. आपण विज्ञान, मानवता यासारखे विषय निवडू शकता. म्हणजे तुम्ही सायन्स शिकता शिकता तुम्ही ह्युमॅनिटीचाही अभ्यास करू शकता. 4 वर्षांच्या UG पदवी अभ्यासक्रमानंतर आपण थेट संशोधनावर जाऊ शकतात. तुमचा 4 वर्षांचा BTechचा, BEचा, BScचा जो काही कोर्स असेल तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट संशोधन करण्यासाठी जाण्याची संधी आहे. महाविद्यालय 3 वर्षी पदवी अभ्यासक्रम आणि 4 वर्ष पदवी अभ्यासक्रम दोन्हीही पर्याय देऊ शकेल. चॉईस तुमची असेल. तुम्हाला 2 ऑप्शन आहे. तुम्ही तुमची डिग्री 3 वर्षात कंप्लीट करा किंवा 4 वर्षात कंप्लीट करा. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं. त्यानंतर बघूया शिक्षकांचं काय. तर मित्रांनो, शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता आहे 4 वर्षांचा इंटिग्रेटेड B.Ed कोर्स. त्यानंतर एखादा शिक्षक जर आधीपासून त्याने एखाद्या विषयामध्ये पदवी घेतलेली असेल तर तो 2 वर्षामध्ये B.Ed केलं
तरी तो शिक्षक होऊ शकतो. त्यानंतर तुमचे जे काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचा वारंवार ऑनलाईन वर्कशॉप्स होणार. त्या वर्कशॉपमध्ये त्या शिक्षकांना वारंवार डेव्हलप केलं जाणार. त्यानंतर मास्टर इन्स्ट्रक्टर, तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला कला, संगीत, व्यवसाय, खेळ, सुतारकाम यासारखे वेगवेगळ्या हस्तकला ह्या गोष्टी शिकवण्यासाठी एक स्पेशल इन्स्ट्रक्टर असणार आणि त्या इन्स्ट्रक्टरला पण लहान शैक्षणिक कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार. मग तो शिक्षक तुम्हाला सुतारकाम पण शिकवू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकतात. म्हणजे तुमचं शाळेमध्ये हे मास्टर इन्स्ट्रक्टर तुमचं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कौशल्य डेव्हलप करणार. त्यानंतर आहे ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, पण त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते जर पुढे जाऊ शकत नाहीये, तर त्यांची एक गुणवत्ता टेस्ट होणार. त्या गुणवत्ताच्या टेस्टनुसार त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार. तर लहान बीड विद्यापीठ स्तरावर शिकण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम. आता जे शिक्षक आहेत त्यांना लहान विद्यापीठ बीएड विद्यापीठावर जर शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिला जाणार. त्यानंतर शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी स्वयं आणि दीक्षा यांसारखे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. तिथून शिक्षकांचं प्रशिक्षण केलं जाणार. तर NEP मध्ये आणखी कोणते मोठे बदल केले गेले आहेत? MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचं नाव बदलून केलं आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. त्यानंतर आहे राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंच तयार केला आहे. त्यांनी आता संपूर्ण शिक्षण तुमचं टेक्नॉलॉजीच्या आधारावर होणार. हे शिक्षण तंत्रज्ञान मंच तयार केलेला आहे, जिथे संपूर्ण अभ्यासक्रम कसा होणार, काय होणार याबाबत सांगितलं जाणार. त्यानंतर MPhil ची डिग्री जी आहे ती बंद केली गेलेली आहे. यापुढे MPhil साठी स्टुडंट रजिस्टर करू शकत नाहीत. त्यानंतर आहे शिक्षणावर 6% GDP चा खर्च केला जाईल. जी भारताची जी GDP आहे तिचा 6% भाग हा शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. शिक्षणासाठी सरकार खर्च करणार आहे. त्यानंतर आहे 100 परदेशी महाविद्यालय भारतात शाखा सुरू करणार आहेत. जे परदेशी महाविद्यालय आहे US, UK तिकडचे जे विद्यालय आहेत ती सुद्धा आता भारतामध्ये त्यांचं शाखा सुरू करणार आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल एज्युकेशन स्कूल्स मध्ये जर ऍडमिशन घ्यायची इच्छा होत असेल परंतु पैशांच्या कारण ते जाऊ शकत नसतील, ते विद्यार्थी इथे ऍडमिशन घेऊ शकतील. त्यानंतर संस्कृत ही मुख्य भाषा असलेली संस्कृत विद्यापीठे बहुभाषिक बनतील. संस्कृत विद्यापीठाला ह्या NEP पॉलिसीने इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, जे IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या आधी JEE सारख्या एक्झाम्स होत होत्या, त्या आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून घेतल्या जाणार. आणखी काय असू शकतं, म्हणजे आणखी काय असायला हवं होतं असं मला वाटतं. शिक्षण संस्थांमध्ये व्यापारीकरण आणि भ्रष्टाचार रोखण्याचे मार्ग. NEP मध्ये हे क्लिअरली द्यायला हवं की व्यापारीकरण आणि भ्रष्टाचार होणार नाही, यासाठी त्यांनी काय पाऊल उचललं आहे. त्यानंतर शिक्षण संस्थांना नफा मिळवण्याच्या कायदेशीर मार्गांना परवानगी असायला नको. त्यानंतर शिक्षण हे नफ्यासाठी नाही असं अपेक्षित आहे, परंतु ते टिकेल कसं, डोंट नो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला वाटलं तर कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर जरूर द्या. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही पॉलिसी तुम्हाला आत्ताच समजली आहे. तर या पॉलिसीमध्ये अजून कोणत्या गोष्टी इन्क्लूड असायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी ज्या इन्क्लुडेड आहेत त्या नसायला हव्यात असं तुम्हाला वाटतं, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. थँक यू सो मच. बाय बाय.